हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा दिवस आहे शुक्रवारचा आणि शुक्रवारी सकाळी मी इथे पूजा उत्तर पूजा करते. देवीची जे काही काल मांडलं होतं ना, छान असं जितक्या आनंदानं आपण मांडतो ना, तितकंच ते काढताना दुःख होतं. कारण का मनापासून केलेली असते आपण ती पूजा. तर मला खूप वाईट वाटतं. मग ही वेणी वगैरे सगळं ना काढून घेतलं. नारळ वगैरे ते नारळाला जे सगळं लावलं होतं ना, ते तसंच ठेवून दिलं. कारण मग पुढच्या गुरुवारी ते तसंच उपयोगी येईल आपल्याला. वेणी मी खरं तर घालते, देवीची वेणी दुसऱ्या दिवशी, पण मी यावेळेस नाही घातली, विसरली मी. तर अशा पद्धतीने सगळी पूजा मी काढून घेते. पूजा काढून घेतल्यानंतर ना सगळं जिथल्या तिथं ठेवून देते आणि जे तांदूळ आहेत ना ते मी चिमण्यांसाठी काढून ठेवले. आणि त्यानंतर उत्तर पूजा झाल्यानंतर ना इथे 3 वेळा हळद कुंकू व्हायचं असतं. तर तिथे मी वाहून घेते आणि 5 पानांच्या 5 डहाळ्या मी अशा सुकत ठेवल्यात, जेणेकरून ते आता थोडं कट करून ना कंपोस्ट खत तयार करायचं असं म्हणते मी. बघू आता माती जेव्हा आणून देतील तेव्हा खरं. जे काय तांब्यातलं पाणी होतं ते तुळशीला घातलं आणि जे तुळशीत पाणी टाकते ना ते सगळं खाली असं फरशीवर घरगळत येतं. कारण खाली त्याला होल्स आहेत, कारण पाण्याचा निचरा होणं तर गरजेचं असतं कोणत्याही झाडामध्ये. त्यानंतर मग मी इथे ना वांग्याची छान अशी लपतप भाजी बनवून घेतली. त्यानंतर मला इथे ना ही साडी पिकोफॉल करायची होती, ती करून घेणार. त्यानंतर हाच तो ब्लाऊज आहे त्या साडीवरचा, जो की मी शिवला होता. त्यानंतर दुपारी प्रमिला आली, वहिनी मला केस कट करून दे म्हणून, कारण तिचे खूप असे निमुळते केस झाले होते. त्यामुळे तिला एक लेवलमध्ये केस कट करून हवे होते. खरं तर मी कधीच असे कुणाचे केस कट केले नाहीत, पहिल्यांदाच तिचे केस कट करते मी. एकदा फक्त लॉकडाऊनमध्ये स्वराचे पूर्ण टक्कल करायचं होतं ना, ते मी कैचीने टोटल टक्कल केलं होतं. त्यानंतर मग आत्ता मी प्रमिलाचे केस कट करते. तर अशा पद्धतीनं एक लेवलमध्ये स्ट्रेट कट मारलेला आहे. कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मला साडीला हातशिलाई घालायची होती, तीसुद्धा घालून घेतली. लगेच कामं केली ना की पटपट होतात. आणि आमच्या इथे बघू शकताय, जे काम चालू होतं ना पर्याचं ते बऱ्यापैकी आले. एक इकडची भिंत झालेली आहे आणि तिकडची आता चालू करत आहेत बांधायला. इथं ना विशेष कौतुक म्हणजे ना त्यांच्या ज्या बायका आहेत ना त्या पुरुषांच्या बरोबरीनं काम करतात. तर मी इथे दुपारी ना जी काही देवीला फुलं वाहिली होती ना त्या फुलांचा असा चुरा करून ना तव्यावर छान असं गरम करून घेतला. आणि त्याचं पुढे काय केलं हे सुद्धा तुम्हाला मी सांगते. तर इथे ना एक ड्रेस शिवायला आला होता, त्याची छान अशी पॅन्ट शिवून घेतली, पटियाला पॅन्ट. कशी वाटते नक्की सांगा. तर अशा पद्धतीने सुंदर अशी पॅन्ट शिवून घेतले. त्यानंतर याचा टॉप पण मला शिवायचा आहे, तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे. कधी पण मी ड्रेस शिवायच्या आधी ना पहिले पॅन्ट शिवते आणि नंतर टॉप शिवायला घेते. म्हणजे जे काय पॅन्टचं कापड थोडंफार उरलेलं असतं ना, ते मग टॉपसाठी कुठेतरी गोट मारायचं असेल किंवा काही डिझाईन बनवायची असेल ना, तर त्यामध्ये ते उपयोगी येतं. तर मी अशा पद्धतीनं टॉप पण शिवायला घेतलेला आहे. आता पूर्ण शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा काय झाला आहे तो. आणि आता थोडंसं काय झालं आहे, एक एक काम येतं आहे, त्याच्यामुळे ना माझा वेळ कसा निघून जातो आहे तेच मला समजत नाही. आणि व्हिडिओसुद्धा काढायचं कधी कधी लक्षात राहत नाही माझ्या, त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा थोडं लेट येत आहेत. तर तुम्ही थोडं समजून घ्या. आणि मी हे माझं काम घरातूनच करते ना, शिवणकाम. त्याच्यामुळे घरातली कामं बघत बघत उठ बस करत मुलांना काय हवं नको ते बघत बघत ना करत असते. तर असा हा टॉप छान असा तयार झाला आहे. त्यांना ना गळपट्टीला ना गोट हवा होता आणि त्यांनी अशाच पद्धतीने शिवायला सांगितला होता. तर मी ते बघू शकते सुंदर असा गोट मारून घेतला आहे आणि सेंटरला जो गोट मारला आहे ना तिथे 2 बटन्स लावणार आहे. आणि बटन लावल्यानंतर मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे, पण ते 2 बटन लावल्यानंतर ना टॉपचा पूर्ण लूक बदलून गेला. इतका छान दिसत होता ना टॉप की काय बोलू. त्याच्यानंतर मी मागे टक्स पण मारलेले आहेत. काय वेळेला टक्स नाही मारलं ना की झोळ येतो टॉपला, त्याच्यामुळे आधीच मी टक्स मारून घेतलेत. नाही तर मग कस्टमर पुन्हा परत येतं की पाठीला टक्स मारून द्या म्हणून. आणि त्या फुलांचं काय बनवलं तर मितूने छान अशा धूपकांड्या बनवल्या. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.